2024चा शेवटचा दिवस आणि 2025च्या स्वागतासाठी अलिबागमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे पर्यटक जमायला सुरुवात झालेली आहे। बोटीची सफारी असेल, सोबतच हॉर्स रायडिंग असेल, त्यासोबतच कॅमल रायडिंग असेल, याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक जमत आहेत। खरं तर दूरदूरून इथं पर्यटक आलेले आहेत। ताई, काय सांगाल, तुम्ही कुठून आले आणि काय आज दिवसभर तुम्ही कसा एन्जॉय करणार? आम्ही अहिल्यानगर या ठिकाणातून आलो आहोत आणि आज इथे आम्ही बीचेस फिरणार आहेत, जे आजूबाजूचे बीचेस आहेत ते सर्व, आणि इथले जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज करणार आहोत। 2024चा वर्ष कसा होता तुमचा? खूप चांगला। 2025चे काही प्लॅनिंग आहेत? रिझोल्युशन ठरवायचे अजून आज संध्याकाळपर्यंत। अजून काय आपल्या सोबत आहेत? दादा, काय काय प्लॅनिंग करून आलेले आहे तुम्ही? या लहान पिल्ला पण दिसतोय तुमच्या सोबत, काय प्लॅनिंग आहे? कसा दिवस? अहमदनगरवरून आलेलो आहे आणि ऍक्च्युली ते अराउंड 500 किलोमीटर आहे आणि आमची एक इच्छा होती की आम्ही एअर एंड अलिबागमध्ये सेलिब्रेट करावं, तर आम्ही पूर्ण फॅमिली घेऊन आलेलो आहे। आम्ही तो हॉर्स रायडिंग करत आहे सध्याला, आणि कॅमल रायडिंग आहे, अजून पाण्यामध्ये बोटिंग आहे। तर आम्ही सगळ्या फॅमिलीने निश्चय केला आहे की आम्ही इथे येऊन 2024चा एंड इथं करणार आहोत। 2025 साठी काही टार्गेट्स, गोल्स? हो, 25 टार्गेट्स आमचे पॉझिटिव्ह राहतील। ठीक आहे, पहिलं तर हेल्थ विषयी, पहिलं म्हणजे हेल्थला आम्ही प्रेफरन्स देतो, आणि सेकंड म्हणजे आमचं जे बिझनेस वगैरे आहेत त्याच्याला आम्ही प्रेफरन्स देतोय। ठीक आहे, खरं तर या अलिबागमध्ये वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट रिलेटेड व्यवसाय करणारे व्यावसायिक आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, पर्यटकांमध्ये कसा उत्साह दिसतोय अलिबाग बीचवर? आज म्हणजे हाय पब्लिक येते, म्हणजे नवीन पब्लिक आता चालू झाली, सर्व म्हणजे दुसऱ्या बीचवर पण गेलेले आहेत। अलिबागमध्ये आता पब्लिक वाढत चाललेली आहे। काय काय इथं खेळ प्रकार आहेत? अलिबागची स्पेशालिटी आता बोट आहे, बोटिंग चालू आहे, ETV चालू आहेत, उंट, घोडे सर्व चालू आहेत। खरं तर पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि 2025 बद्दल त्यांच्यात उत्साह कसा दिसतो? फुल एन्जॉय करतात आता ते। सोबत आपल्या सोबत इथं बाईक रायडिंग देणारे भैया आहेत। दादा, काय प्राइस आहे या गाडीची? 100 रुपये किती वेळ? एक राऊंड असते, 1 किलोमीटर राऊंड। एक राऊंड? हा, 1 किलोमीटरचे असते। पर्यटकांचा कसा? पर पर्यंत 100 रुपये, दोघं बसले 150, 200। पर्यटक हे खेळण्यासाठी उत्सुक आहे, हा, ही गाडी चालवण्यासाठी उत्सुक दिसतात पर्यटक? पर्यटन म्हणजे गाडी चालू पण शकते तुम्ही। म्हणजे तुम्ही फक्त गाडी चालवणार नाही, दुसऱ्यांच्या पण हातात देणार? हातात देतो, ते चालवायला पण देते चालवायला, असं आम्ही पण चालवतोय, ते पण चालू शकते। आपल्या सोबत स्पेशल एक टोपी घालून पर्यटक आहेत, हे आपल्या घरच्यांना ते दाखवत आहेत की कशा प्रकारे आहे, काय 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 प्लॅनिंग करून आले तुम्ही अलिबाग मध्ये, आणि काय काय दिवस कसा असणार? दिवस तो अच्छा ही जाएगा। अलीबाग का पहले फीचर बहुत अच्छा देखा हो, वही एक बार देखने के लिए आया हो। मेरा फर्स्ट टाइम है, तो पहला व्यू मेरा अच्छा ही रहेगा। तर हे होते अलिबाग मध्ये आलेले पर्यटक। खूप पर्यटक दुरून दुरून आलेत, अहिल्यानगरहून आलेत, काही मराठवाड्यामधून पण आलेले आहेत, आणि खरं तर दिवसाचं पूर्ण जे प्लॅनिंग आहे त्यांनी वॉटर स्पोर्ट आणि इथलं लोकल फूड ट्राय करण्यामध्ये स्पेंड करणार आहेत असं ते सांगतायत, आणि या अलिबाग बीचवर सर्व प्रकारच्या खेळांचा ते आनंद घेत आहेत। कॅमेरा पर्सन योगेश सोबत अजय धंजे, TV9 मराठी, अलिबाग, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।